निश्चित पाहायला गेलं तर कैलास दादा मात्रे निश्चित 2 दिवस आपली त्यांची उपस्थिती आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय। खूप सारखा असणारा प्रेम चिन्नेर गावावर त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चित कैलास दादा सुद्धा मनापासून आभार, आमच्या सामन्यासाठी तुम्ही आलात आणि आम्हाला खूप सारा आनंद तुमच्या माध्यमातून सुद्धा झालाय। येणारे 7 चेंडू आपला संघ खेळत आहे ओवे, 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे वाघोली संघाला। खूप असा रोमांचक सामना पाहायला मिळतोय, प्रेक्षक सुद्धा आणि आम्हाला पाहायला गेलं तर राहुल मोकल, संकेत मात्रे मैदानाच्या बाजूला जाताना दिसत आहेत। प्रेक्षकांना आपण सुद्धा बाजूला घ्यायचे आहेत। तर चौथा गोलंदाज येतोय सोनू चौधरी, पूर्ण जबाबदारी असणार आहे सोनूवर। 6 चेंडू आणि 13 धावा डिफेंड करायचे आहेत। तशा पाहायला गेलं तर वाघोली संघ 6 चेंडू मध्ये 13 धावा उभ्या करायचे आहेत। चांगली फलंदाजी पाहायला माध्यमातून पाहिलतोय दोन्ही फलंदाज आकाश आणि विकास यांच्या माध्यमातून। पुढचा चेंडू, पहिला चेंडू वरच्या दिशेला चांगले क्षेत्ररक्षक, पहिली धाव तर पूर्ण झाली, दुसरी धावीचा आणि दुसरी धाव सुद्धा चांगली पूर्ण झालेली दिसते। फेकी खराब झाली, जर डायरेक्ट फेकी झाली असते तर निश्चित आपल्या वेल बदल थोडासा पाहायला मिळाला असता काहीतरी, पण तसं काही घडताना दिसत नाही। 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 47। येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, प्रत्येक चेंडू रोमांच पाहायला मिळतोय। येणारे 5 चेंडू आणि 11 धावा ओवे आणि वाघोली संघा पाहायला गेले प्रेक्षक असतील दोन्ही संघाचे, त्यांचे सुद्धा धोके पाहायला मिळाले तर आपल्या हृदयाचे खूप सारे धोके असे वाढले असतील। 5 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता, धक 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 दोन्ही संघांचे प्रेक्षक आणि खेळाडूंची स्थिती पाहायला गेलं। पाहूया पुढचा चेंडू सोनू याचा, एक चांगला गोलंदाज आहे सोनू। पुढचा चेंडू, हा चांगला चेंडू च्या दिशेला, पॉइंटच्या दिशेला चांगले क्षेत्ररक्षक केले, एकच धाव मिळतोय, दुसरी धावचा इरादा आहे। बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण, चांगले रनिंग बिटवीन पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। 2 धावांनी संघाची धावसंख्या 49। येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, खूपच सारा रोमांच। 4 चेंडू 9 धावा, मला वाटते असा की शेवटपर्यंतच्या चेंडूवर हा सामना जाईल। निश्चित प्रेक्षकांना सुद्धा चांगला सामना पाहायला मिळेल। 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस अशा पाहायला मिळतात। पुढचा चेंडू सोनियाचा, हा फुलटॉस प्रकारचा चेंडू, मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय, तिथं चांगले क्षेत्ररक्षक करतोय। क्षेत्ररक्षक नाव सांगायचंय आम्हाला, वेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षक, एका धावेला रोखतोय, एका धावेने संघाची धावसंख्या 50। अर्धशतक वाघोली संघाचा पूर्ण होतोय। येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, जबरदस्त सर्व प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या थंड्या उडलेल्या दिसतात। येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। रोहित मोकल आमची निश्चित पाहिले चांगला रोमांच सामन्याचा घेत आहेत। पुढचा चेंडू सोनियाचा, हा सुद्धा लोअर फुलटॉस चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव तसं दुसरी धावच्या स्वरूपात। पंच कलवायचा आम्हाला इशारा काय, पंच फलंदाज कुठला बाद झालाय, निश्चित तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे। तर तिसरे पंच आहेत आमच्या प्रतीक सर, आपण जायचंय आणि कळवायचंय लगेच। एक धाव तर पूर्ण झाली, पण दुसरी धावच्या कोणता फलंदाज बाद झालाय ते कळवायचंय। पाहायला गेलं तर सामन्याला रोमांच खूप सारा, प्रेक्षकांची थंडी ओढलेली दिसतोय। रोहित मोकल सुद्धा पाहतो थंडी ओढली त्याची, आवाज टाकला त्यांनी मगाशी सुद्धा। प्रफुल्ल डोंगेकरची थंडी कधीच ओढलेली आहे। आतिश माते सुद्धा आस्वाद घेते सामन्याचा। आणि फलंदाज बाद होते तो विकास, त्यात घ्यायचा आहे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। वाघोली संघाला विकास हा फलंदाज बाद होतोय, 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता।
निश्चित पाहायला गेलं तर विकास याच्या माध्यमातून 7 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची केली आहे आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे। तर नवीन फलंदाज मैदानावर जाताना दिसतोय महेश मोहिते नवीन फलंदाज। 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। सोनू चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक। 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता। हा चेंडू निर्णायक असणार आहे संघासाठी। पाहूया सोनियाचा पुढचा चेंडू। हा चेंडू भिरकावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, तिथे शतरक्षक तैनात आहे। शतरक्षक चांगलं शतरक्षक करतोय, मात्र एकच धाव रोखते। एका धावेने संघाची धाव संख्या 52। येणारा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। कारण 1 चेंडू 6 धावाही जमतील। 1 चेंडू 7 धावांची गरज आहे। असे नासबद उट्टट पिंगट जाट बांडनात श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील। निश्चित विनंती करतो जे सीमारेषक जे प्रेक्षक आहेत त्यांनी लक्ष द्यायचं आहे की सीमारेषेचे चेंडू काय असेल तो निर्णय निश्चित त्वरित कळवायचा आहे। सर्व सीमारेषक प्रेक्षक असतील लक्ष द्यायचं आहे। आज सामन्याला खूपच रोमांच आलेला आहे। 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। फलंदाज आहेत मात्र महेश मोहिते। 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। गोलंदाज सोनू, पाहायचा ओवे की वाघिवली। आणि इथं प्रेक्षक सांगत येते की पोटान सुद्धा थंडी ठरलेली आहे या सामना पाहून। निश्चित चक्रीवर जरी घर गेला तरी चालेल पण मॅच गेली नाही पाहिजे। 1 चेंडू 6 धावा। वाघिवली की ओवे, पाहायचं कैलास दादाचा संघ खेळतोय। 1 चेंडू 6 धावा। निश्चित कैलास दादा सुद्धा हा सामना पाहत असेल। 1 चेंडू 6 धावा। वाघिवली की ओवे। सोनू, पाहायचाय महेश आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू। निश्चित सामन्याला थोडा दबाव, सोनूच्या वर दबाव दिसतोय। 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग हा सामना, षटकार खेचावा लागेल। जर संघाला विजय करता असेल तर षटकार खेचावा लागेल। पाहूया सोनू की महेश, वाघिवली की ओवे। पुढचा चेंडू आता मात्र खूपच खराब चेंडू। आता 4 धावा सुद्धा जमतील। खूपच खराब गोलंदाजी सोनू। 1 चेंडू 4 धावा। निश्चित सोनू यांना थोडस खराब गोलंदाजी केली। आता मध्ये चौकार पाहायला गेला तर चौकार कुठे सुद्धा जाऊ शकतो। 1 चेंडू 4 धावा। फलंदाजाला थोडी मुभा असणार आहे कारण 1 चेंडू 4 धावा। 1 चेंडू 4 धावा। दोन्ही संघाच्या पासण्या फास्ट डीजे वाजव, थोडासा जल्लोष करू दे। निश्चित डीजे वाटतं सामना कोण विजय वाजवेल। 1 चेंडू 4 धावा। वाघिवली की ओवे। निश्चित झेल ड्रॉप झालाय पण 2 धावा काय रोखू शकत नाहीये। अशा रीतीने ओवे संघ जिंकलाय। निश्चित जबरदस्त शतरक्षक केले। जर चेंडू इकडे तिकडे झाला डीजे आमचा कैलास मात्रे आला। या सचिन नारंगीकर आपण या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हे ज्यांचं ब्रीदवाक्य सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन समाजामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वस्व मानणारे निश्चित राजेंद्र भगत सर पाहायला गेले तर सामन्याला खूप सारा रोमांच आला। फटका खूपच सुरेख होता पण शतरक्षक केले जबरदस्त त्या शतरक्षकानं। ओवे संघाचं कौतुक